एनआयएने बुधवारी देशभरात मोठी छापेमारी केली आहे। उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्रासह 6 राज्यात मोठी छापेमारी केलेली आहे। पीएफआय या संघटनेशी संबंधित ठिकाणांवर ही छापेमारी करण्यात आलेली आहे। कुठे कुठे छापेमारी करण्यात आली, पीएफआय ही संस्था काय आहे, ही प्रतिबंधित काय, याबद्दलचं आजचे हे विशेष। जातीय तेढ निर्माण करून शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया विरोधात राष्ट्रीय तपास संस्थेने मोठी कारवाई आता सुरू केलेली आहे। राष्ट्रीय तपास संस्थेने मुंबईतील विक्रोळी येथे पीएफआयच्या संदर्भात छापेमारी केली। एनआयएने विक्रोळी पार्क साइट येथील वाहिद शेखच्या घरी धाड टाकली आणि छापेमारी केली। अब्दुल वाहिद शेख याला ट्रेन ब्लास्ट प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली होती, मात्र त्याची सर्व प्रकरणातून निर्दोष मुक्तताही झाली होती। त्यानंतर आज एनआयएने एकाच वेळी छापेमारी करून पीएफआयला मोठा हादरा दिला आहे। पीएफआय संबंधित ठिकाणी एनआयए कडून मुंबईतील विक्रोळीसह नवी मुंबई, ठाणे येथील भिवंडीमध्येही एनआयए कडून छापेमारी करण्यात आली। महाराष्ट्रासह देशभरात सुमारे 20 ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली। एनआयएने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया विरोधात कारवाई करत देशभरात विविध ठिकाणी ही छापेमारी केली। एनआयएने महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान आणि उत्तर प्रदेश अनेक राज्यात छापेमारी केली आणि पीएफआय संबंधित ठिकाणांवर ही कारवाई करण्यात आलेली आहे। पीएफआयवर ही कारवाई करण्यात आलेली आहे। पीएफआयचा उल्लेख अनेकदा करण्यात आला, मात्र ही पीएफआय काय आहे ते सुद्धा आपण पाहूया। 2006 मध्ये पीएफआय या संघटनेची स्थापना करण्यात आली। स्थापनेच्या वेळेस नॅशनल डेव्हलपमेंट फ्रंटचे विलीनीकरण करण्यात आले। या संघटना मुस्लिम कट्टरवादी संघटना असल्याचे म्हटले जाते। पीएफआय ही संघटना बंदी घातलेल्या सिमी या संघटनेची सुधारित आवृत्ती असल्याचं सुद्धा बोललं जातं। एनआयएच्या दाव्यानुसार पीएफआयचे 23 राज्यांमध्ये काम सुरू आहे। मुंबईच्या विक्रोळी पार्क साइट येथील वहीद शेख याच्या घरी एनआयएचे पथक पहाटे 5 वाजताच पोहोचले। घराची झाडाझडती घेतली। वहीद शेख यांनी या झाडाझडतीनंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे। पाहूयात काय म्हणाला। देखिए, आज सुबह करीब 4:30-5 बजे एनआईए वाले मेरे घर पर, कुछ लोग मेरे घर पर आए और उन्होंने जो है ज़ोर ज़ोर से दरवाजे को खटखटाया। आइडेंटिटी वो बता नहीं रहे थे, नोटिस वो दे नहीं रहे थे। हमने नोटिस मांगी, आइडेंटिटी मांगा, उसके बाद भी वो नहीं दे रहे थे। इसके बाद मेरे वकील आए, मेरे वकील ने आकर के बात की। मेरे वकील को भी वो नोटिस देने के लिए तैयार नहीं थे। बाद में उन्होंने कहा नोटिस हम लाते हैं। वो लोग नोटिस लाए, लेकिन उसकी कॉपी नहीं दी, मेरी साइन ले ली। उन्होंने कहा कि हमें सिर्फ आपके घर की सर्चिंग करनी है। उसके बाद 5 से 6 घंटा मेरे घर की वो सर्चिंग करते रहे। मेरे वकील को उन्होंने कॉपी नहीं दी। उन्होंने वादा किया था कि जो सर्चिंग हो रही है उसकी वीडियोग्राफी करके उसकी कॉपी दी जाएगी, लेकिन उन्होंने नहीं दिया। और सर्चिंग के बाद नथिंग इंक्रीमेंटिंग मटेरियल डिस्कवर्ड बाय द एनआईए फ्रॉम माय हाउस, नॉट अ सिंगल लाइन, नॉट अ सिंगल पेपर। और उसके बाद वो लोग चले गए। तो मेरा सिर्फ यही कहना है कि जिस तरह 2006 में एटीएस पुलिस ने मुझे फंसाया था, इस बार मुझे ना फंसाए। एनआयएच्या पथकाने पहाटे ठाण्यातील राबोडी भागातही छापा टाकून एका व्यक्तीची चौकशी केली। राबोडी परिसरात राहणाऱ्या शहीद नेरेकर याच्या घरावर पहाटे छापा टाकला। नेरेकर याच्यावर यापूर्वी यूएपीए कायद्याअंतर्गत 2 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार शाहिद नेरेकर हा यापूर्वी सिमीचा सक्रिय सदस्य होता। पीएफआयशी संबंधित प्रकरणामध्ये त्याची चौकशी करण्यात आल्याची माहिती मिळालेली आहे। स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आलेली आहे। पहाटे मुंबई
आणि ठाण्यामध्ये एनआयएनं छापेमारी केली। या ठाण्यातील राबोडी परिसरामध्ये जिथे छापा टाकण्यात आला तिथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी। पाहूया। आज सकाळपासूनच एनआयएची जी छापेमारी आहे ती सुरू आहे। विक्रोळे असेल, भिवंडी असेल, त्यानंतर ठाण्यामध्ये देखील अशाच प्रकारची छापेमारी एनआयए कडून करण्यात आली। सुमारे 4 ते 5च्या पहाटेच्या सुमारास ही छापेमारी जी आहे ती करण्यात आली। राबोडी परिसरात राहणाऱ्या शाहिद नेरेकर यांच्या घरावर ही छापेमारी जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शाहिद नेरेकर हे यापूर्वी सिमीचे सक्रिय सदस्य असल्याचं पाहायला मिळतंय। त्याचप्रमाणे पीएफआयशी संबंधित प्रकरणात त्यांची एकदा चौकशी देखील करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे। स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आलेली आहे। मात्र चौकशी केल्यानंतर सईद नेरेकर यांना सोडण्यात देखील आलं होतं आणि त्यानंतर दुपारी ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा तपास केलेला आहे। आपण सध्या शाहिद नेरेकर यांच्या घराजवळच आहे। कुटुंबियांशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र कुटुंबीय कोणतीही माहिती द्यायला तयार नाहीयेत आणि शाहिद नेरेकर यांच्या घरावरती ज्यावेळेस एनआयएचा छापा पडला त्यानंतर काही यंत्र जे आहेत ती त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेली आहेत। आता एनआयएचा पुढचा तपास कशा प्रकारे करतायत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन गुंदेरसह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र।